नमस्कार, मी धनंजय दीक्षित. जनवार्ता न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूयात या आठवड्याभरातील काही विशेष घडामोडींचा आढावा मागोवा या कार्यक्रमाच्या माध्यमातून. स्वच्छतेचे संस्कार शालेय जीवनापासूनच होण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले. प्लास्टिक कचरा मुक्त पुणे शहर अभियान राबविण्यात आले. त्यासाठीचा कार्यक्रम रमणबाग शाळेच्या मैदानावर झाला. त्यावेळी ते बोलत होते. केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या पुढाकाराने झालेल्या या कार्यक्रमात शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. या अभियानाचे आयोजन जिल्हा प्रशासन पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि विविध विभागांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी नगरसेविका मुक्ता टिळक, हेमंत रासने, महापालिका आयुक्त कुणाल कुमार, जिल्हाधिकारी सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतीलाल उमाप, मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये, उपवनसंरक्षक सत्यजित गुजर, उच्च आणि तंत्रशिक्षण संचालक धनराज माने आदी मान्यवर उपस्थित होते. या अभियानात पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील शाळांतील सुमारे 2.25 लाख विद्यार्थी सहभागी झाले होते. पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानास आता लोक चळवळीचे स्वरूप आले आहे. स्वच्छता अभियान आता केवळ शासनाचा उपक्रम न राहता लोक चळवळ झाली आहे. पुणे शहरास प्लास्टिक कचरामुक्त शहर करण्याच्या या अभियानात शालेय आणि महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले आहेत. या अभियानात पुणेकर नागरिकही सहभागी होतील आणि पुणे शहर प्लास्टिक कचरामुक्त होण्यास वेळ लागणार नाही. पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले की स्वच्छ भारत हा महात्मा गांधीजींचा संदेश होता. तो संदेश आपण कृतीतून पुढे नेत आहोत. आजच्या या उपक्रमात शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले आहेत. यापुढे या अभियानात पुणेकर नागरिक सहभागी होतील आणि पुणे प्लास्टिक कचरामुक्त होईल. या अभियानात चांगले काम करणाऱ्या शाळांना कचरा पेट्या दिल्या जाणार आहेत. त्या कचरा पेट्या शाळेच्या परिसरातील कचरा एकत्रित करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले जाईल. संबंधित उपक्रमातून येणारे उत्पन्न शाळेच्या पर्यावरण मंडळास दिले जाईल, असे त्यांनी सांगितले. स्मार्ट सिटीसाठी नगरसेवकांना विश्वासात घ्यावे, अशी सूचना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आयुक्तांना केली. स्मार्ट सिटीतील विकास कामांची माहिती घेण्याचा अधिकार नगरसेवकांना आहे. SPVमध्ये नगरसेवकांच्या अधिकारावर गदा नको. नगरसेवकांना विश्वासात घेऊनच स्मार्ट सिटी योजना राबवावी, अशी सूचना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पालिका आयुक्तांना केली. तसेच SPVच्या संचालक मंडळात 8 लोकप्रतिनिधींचा समावेश करावा, यावर सर्व राजकीय प्रतिनिधींचे एकमत झाले. स्मार्ट सिटी योजनेतील SPVमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकारांवर गदा येणार असल्याची शंका राजकीय प्रतिनिधींनी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गिरीश बापट यांनी सर्व पक्षातील गटनेते, आमदार व खासदारांची VVIP विश्रामगृहात बैठक बोलावली होती. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. या बैठकीबाबत शरद पवार यांनी पत्रकारांना सांगितले, या प्रस्तावाला चांगल्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी कशी करता येईल आणि याच्यामध्ये सगळ्या राजकीय पक्षाच्या प्रमुखांच्यात, लोकप्रतिनिधींच्यात एकवाक्यता कशी करता येईल यासाठी पालकमंत्र्यांनी ही आजची बैठक या ठिकाणी घेतली होती. आणि त्याच्यात ज्या काही शंका आहेत त्या शंकेच्या संबंधीचं सुद्धा निरसन करण्याचं काम आयुक्त आणि अधिकाऱ्यांच्याकडनं झालं. काही विषय असे आहेत की ते राज्य आणि केंद्र सरकारशी बोलायची आवश्यकता आहे. मुख्यतः महानगरपालिकेच्या सदस्यांना जो प्रकल्प राबवायचा आहे त्याची पूर्ण माहिती जाणून घेण्याचा अधिकार हा असला पाहिजे. त्यातले काही तरतुदी अशा आहेत त्याच्यामुळं तेव्हा मर्यादा येतात. शेवटी हजारो कोटी रुपये केंद्र सरकार खर्च करणार, त्यातले जवळपास 500 कोटी रुपये दर 5 वर्षांनी पुण्याला मिळणार केंद्र सरकारचे, त्याशिवाय राज्य सरकार पैसे देणार. आणि एवढी मोठी गुंतवणूक जर या शहरामध्ये काही महत्त्वाच्या नागरी प्रश्नांची सोडवणूक करण्याच्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार करत असेल, ते महानगरपालिकेच्या मार्फत करत असेल, तर महानगरपालिकेच्या सदस्यांना ते जाणून घ्यायचा अधिकार आहे आणि त्याची तरतूद ही करावी, अशा प्रकारची सूचना महानगरपालिकेच्या सभासदांची आणि ती आम्हाला योग्य वाटते. ते आम्ही केंद्र आणि राज्य सरकारच्या नजरेला आणू. एक दुसरी गोष्ट, हा प्रकल्प राबवायला एक स्वतंत्र व्यवस्था करायची कल्पना
जी केंद्र सरकारने मांडली ती व्यवस्था यासाठी महानगरपालिकेने जो ठराव केला आहे त्याच्यामध्ये स्पेशल पर्पज व्हेकलच्यामध्ये महापौर, उपमहापौर, स्टँडिंग कमिटीचे चेअरमन, विरोधी पक्ष नेते आणि गटनेते याचे असे या सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभागी 8 लोकांना संधी द्यावी ते सूत्र आजच्या चर्चेमध्ये मान्य झालं. आता आपण सगळ्यांना माहिती आहे की स्मार्ट सिटी मिशनमध्ये आपली निवड झाली आणि पुण्याची निवड झाल्यानंतर आता SPV कार्यान्वित करण्याची वेळ आली आहे. SPVच्या कार्यान्वयनामध्ये एक आर्टिकल ऑफ असोसिएशन असतो, तो महत्त्वाचा असतो आणि आर्टिकल ऑफ असोसिएशन आपल्याला महासभेला मंजूर करून घ्यायचं. त्यासाठी सर्व पक्षांनी एकत्रित येऊन आज ही बैठक घडवून आणली. मी माननीय पालकमंत्री महोदयांच्या आणि माननीय शरद पवार साहेबांचा आभार मानतो की त्यांनी ही बैठक आयोजन करण्यामध्ये मदत केली आणि त्यांनी हे पुढाकार घेतला आणि त्याच्यामुळे हे बैठक आज झाली आणि त्याच्यामध्ये चांगली चर्चा झाली. AOA तयार करण्यासाठी सर्व पक्षांचे काय सूचना आहेत ते याच्याबद्दल आपल्याला चर्चा करणार आणि यापुढे आपण AOA तयार करताना या सर्व सूचनांचा विचार करून आणि तज्ञांचा सल्ला घेऊन योग्य पद्धतीने AOA तयार करून महासभेला आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. MITच्या माध्यमातून प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी शिक्षण क्षेत्राला एक नवी दिशा दिली आहे असे गौरवोद्गार सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी काढले. ज्ञान व अध्यात्माची सांगड घालून MITच्या माध्यमातून प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी शिक्षण क्षेत्राला एक नवी दिशा दिली आहे. ज्ञानोबा तुकोबांच्या वारकरी संप्रदायाचा वसा लाभलेल्या डॉक्टर कराड यांनी विवेकानंदांना अपेक्षित आदर्श नागरिक घडविण्याचे कार्य केले आहे असे गौरवोद्गार सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी काढले. शैक्षणिक, सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल विश्वशांती केंद्र मायर्स MITचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून पुणे महानगरपालिकेच्या वतीने प्राध्यापक डॉक्टर कराड यांचा नागरिक सत्कार करण्यात आला. शाल, श्रीफळ, पुणेरी पगडी व मानपत्र असे सत्काराचे स्वरूप होते. या प्रसंगी महापौर दत्तात्रय धनकवडे, सभागृह नेते बंडू केमसे, माजी महापौर अंकुश काकडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेविका रुपाली पाटील ठोंबरे, रवी चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी श्रीनिवास पाटील म्हणाले, शासकीय सेवेत असलेली अनेक बंधने जुगारून देत डॉक्टर कराड यांनी खासगी शिक्षणाचे रोप लावले. आज MITचा वृक्ष झाला, त्यात अनेकांना साथ दिली. इमारतीची रचनांसह तेथील शिस्त व संस्कृती पाहण्याजोगी आहे. विद्यार्थ्यातील गुण हेरून त्यांना योग्य पैलू पाडण्याचा प्रयत्न डॉक्टर कराड करतात. गावात बांधलेली मशीद समाजातील दुवा साधण्याचा प्रयत्न आहे. घरात शिक्षणाचा गंध नसलेल्या कराडांनी शिक्षणाची उपासना केली. वारकरी संप्रदायाची पताका पुढे नेण्यासह वेळप्रसंगी धारकरी होण्याची धमकीही त्यांनी बाळगली. कोणाच्या तरी पायावर वाकावे असे पाय खूप कमी असून त्यातले डॉक्टर कराड हे आहेत, याचा आनंद वाटतो. शिक्षण पंढरीच्या वाटेवर चालणाऱ्या डॉक्टर कराड यांचा पुणेकरांनी सत्कार केला म्हणजे जगभरात त्यांना मान्यता मिळाली असा चिमटाही श्रीनिवास पाटील यांनी काढला. सत्काराला उत्तर देताना डॉक्टर विश्वनाथ कराड म्हणाले, अभियांत्रिकीत शिकत असताना स्वामी विवेकानंदांचे पुस्तक वाचनात आले आणि आयुष्याला दिशा मिळाली. त्याच प्रेरणेने हे कार्य घडले. त्यांनी सांगितलेल्या कर्मयोगाने आणि ज्येष्ठ भगिनी प्रयाग अक्कांच्या शिकवणीने शिक्षण, अध्यात्म आणि सामाजिक कार्य घडले. माझ्या कर्मभूमीत होणारा हा सन्मान कौटुंबिक असून मला आंतरिक समाधान देणारा आहे. संस्कृतीचा विसर पडला तर भारतावर राज्य करता येईल असे मेकॉलने सांगितले आणि तसेच घडल्याने आज भारतीय संस्कृतीवर परकीय संस्कृतीचे आक्रमण होत आहे. ओम ही वैश्विक संकल्पना आहे, त्यामुळे आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगला पाहिजे. 21वे शतक भारताचे असून विज्ञान अध्यात्माचा समन्वय झाला तरच जगात सुखशांती नांदेल. वैज्ञानिकतेवर आधारलेल्या भारतीय संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी उर्वरित आयुष्य खर्ची घालण्याचे प्रयत्न माझ्या हातून व्हावे अशी इच्छा व्यक्त करतो असे डॉक्टर कराड यांनी आपल्या भाषणात सांगितले. आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज.
बुकिंगसाठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. पाणीपट्टी वाढीवरून राजकारण करण्यात येऊ नये असे आवाहन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले. पाणीपट्टीच्या दरवाढीच्या संदर्भामध्ये राज्यातल्या अगदी दौंडसारखं शहर जरी घेतलं छोटंसं, सगळ्यात पुणे शहराची पाणीपट्टी कमी. आम्हाला हाऊस नाही आहे पुणेकरांवर जादा कर लागायची, पण पुणेकरांची सोय व्हावी म्हणून जे करावं लागेल, त्याला इन्फ्रास्ट्रक्चर करावं लागेल, त्याचं जे कर्ज काढावं लागेल, ते कर्ज परत फेडण्याकरता देखील पैसा उभा करावा लागेल. म्हणून आज पुण्यात देखील वितरण व्यवस्था असेल, 24 तास पाण्याचा प्रश्न. आज 24 तास पाणी दिल्यानंतर पाण्यामध्ये साठवण होते, म्हणजे कमी लागणार आहे पाणी. या सगळ्याचा अभ्यास केला आहे, आपणही अभ्यास करा. आणि त्याच्यातून एक आमच्याही हातात नसणारी गोष्ट अशी आहे की वीज आणि पाणी याचा संबंध आहे. अनेक ठिकाणी लिफ्ट इरिगेशन लिफ्ट करावी लागते पाणी देण्याकरता. आपल्याकडे देखील कॅनॉलमधनं पर्वतीच्या टाक्यात पाणी देण्याकरता विद्युतच वापर करावा लागतो. ते काही ग्रॅव्हिटीने येत नाही. आणि म्हणून त्याचं मागच्या 10-15 वर्षाचा रेट पाहता काही रेट वाढेल, तो तेवढाच रेट. आणि त्याच्यातही कमिशनरांना काही अधिकार आपण दिलेले आहेत, पण जनरल बॉडीपुढे सगळेच देतील. लोकांच्या हिताकरताच, त्यांना 24 तास पाणी मिळण्याकरताच. आणि कोणीही आपल्याला कर्ज देताना आपली आर्थिक बाजू तपासून कर्ज देतं. आणि म्हणून मला असं वाटतं की तो योग्य निर्णय पुणेकरांच्या हिताचा आहे. पाणी सातत्याने चांगलं मिळण्याच्या हिताचा आहे. आणि मी इतरही पक्षांना आवाहन करतो की ह्याच्यात आपण राजकारण आणू नका. पुणेकरांचा हा प्रश्न आहे आणि हा योग्य पद्धतीने सुटेल. आम्ही सगळे त्या बाबतीत मागच्या कित्येक वर्षात पाणीपट्टीत आपण वाढही नाही केली. म्हणजे इलेक्ट्रिकची वाढ होऊन देखील आता तेव्हा खर्च वाढतो, तेव्हा खर्च वाढला की उत्पन्नाचं जे काही साधन असतं त्याच्यात कर एक आहे. आणि म्हणून 50-60% असं नाही वाढवला, 12% आपण आत्ता वाढवलं आहे. त्यात 6-7% तर विद्युतचं बिलच आपल्याला जाणार आहे. आणि मोठे मोठे टाक्यात बांधण्यापासून अनेक त्याच्यात कामं आपल्याला करायचे. नजीकच्या काळात ती पण कामं सुरू होतील की जेणेकरून पुणेकरांना वाटेल की येस, आता आपला पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. आणि तो प्रयत्न आमच्याकडनं सगळ्यांच्याकडनं होईल. धन्यवाद. विद्यापीठ कायदा समावेशक हवा अशी माहिती विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉक्टर सुखदेव थोरात यांनी दिली. विद्यापीठाच्या अधिकार मंडळात सर्व घटकांचे प्रतिनिधित्व करणारे, सरकारचा मर्यादित हस्तक्षेप आणि शैक्षणिक निर्णय प्रक्रियेत कुलगुरूंना अधिकार असावा, अशा पद्धतीने नवा विद्यापीठ कायदा सर्वसमावेशक असायला हवा अशी माहिती विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष आणि इंडियन काउन्सिल फॉर सोशल सायन्स रिसर्चचे अध्यक्ष डॉक्टर सुखदेव थोरात यांनी दिली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित चर्चासत्रानंतर पत्रकारांशी बोलताना थोरात यांनी राज्यातील प्रस्तावित नवीन विद्यापीठ कायद्याविषयी भाष्य केले. डॉक्टर थोरात म्हणाले, नव्या कायद्यात सरकारचा मर्यादित अधिकार असले पाहिजे. दलित, आदिवासी, ओबीसी, महिला, अन्य वर्गांचा शैक्षणिक विद्याशाखांमध्ये प्रतिनिधित्व असणे आवश्यक आहे. राज्य सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानांवर सरकारचा अंकुश असावा, पण विद्यापीठाचा निर्णय प्रक्रियेत विद्यापीठांना अधिकार असले पाहिजे. शैक्षणिक निर्णय घेण्याची जबाबदारी कुलगुरूंकडे असले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. वाहन परवाना शुल्क वाढीच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर घंटानाद करण्यात आला.
रिक्षा पंचायत पुणे पिंपरी चिंचवड यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर रिक्षा पंचायत संघटनेचे अध्यक्ष बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलन करण्यात आले. प्रवासी आणि मालवाहतूक वाहनांच्या वाढविलेल्या नोंदणी आणि परवाना शुल्क वाढीच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. ही शुल्कवाढ मागे घ्यावी या मागणीसाठी वाहतूक संघटनांच्या वतीने घंटानाद करण्यात आला. गेल्या आठवड्यात राज्य सरकारने वाहन नियमात केलेल्या बदलामुळे परवाना मुदतीत नूतनीकरण न केल्यास अशा वाहनांना प्रतिमाह 5,000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. याचा फटका रिक्षा चालकांना बसणार आहे. याबद्दल रिक्षा संघटनांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. या संदर्भात बोलताना डॉक्टर बाबा आढाव म्हणाले, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या इयत्ता 12वीच्या परीक्षेला सुरुवात झाली. 12वीच्या परीक्षेला राज्यात सुरुवात झाली असून यावर्षी 13 लाख मुले मुली परीक्षा देणार आहेत. पुण्यातील भावे हायस्कूलच्या शिक्षकांनी परीक्षेला येणाऱ्या मुलांचे अनोख्या पद्धतीने स्वागत केलं. 12वीची परीक्षा म्हणजे मुलांची ही 7वी परीक्षा असते. ही परीक्षा पास झाल्यानंतर करिअरची पुढची वाटचाल या परीक्षेत पास झाल्यानंतर ठरते. या परीक्षेचे टेन्शन घालवण्याकरता मुलांना पेपर सोडविताना कोणताही ताणतणाव येऊ नये यासाठी शिक्षकांनी मुलांचं औक्षण केलं. शिवाय त्यांना तिळगुळाचेही वाटप केलं. त्यामुळे मुलेही प्रसन्नपणे ही परीक्षा देण्यासाठी जात होते. सोबत पालकांनीही सोहळा पाहण्यासाठी गर्दी केली होती. विशेष म्हणजे राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष गंगाधर ममाणे हेही यावेळी उपस्थित होते. या उपक्रमाचे पालकांनी कौतुक केलं. खूप छान वाटलं. 10वीपेक्षा 12वीचा अनुभव खूप वेगळा आहे. भावे हायस्कूलने खूप छान स्वागत केले. पालकांनाही आधार दिलाय, टेन्शन घेऊ नका असं. आणि मुलांचे स्वागत खूप छान झाले. बैठक व्यवस्था वगैरे पण छान प्रशस्त आहे. छान वाटलं. रूम पण हवेशीर, प्रकाश सगळं छान आहे. 13 लाख विद्यार्थ्यांपैकी पुणे शहर आणि जिल्ह्यात 2,29,000 मुले मुली परीक्षा देणार आहेत. या परीक्षेची तयारी पूर्ण झाली आहे. भरारी पथकांचीही नेमणूक करण्यात आली असल्याचं गंगाधर ममाणे यांनी सांगितलं. आजपासून इयत्ता 12वीची परीक्षा सुरू होत आहे आणि बोर्डाची सर्व संपूर्ण राज्यामध्ये पूर्ण तयारी झालेली आहे. काही शाळा, काही केंद्रावरती विद्यार्थ्याचं स्वागत करण्यासाठी एक चांगला उपक्रम काही शाळा राबवतात. त्यापैकी आज भावे हायस्कूलमध्ये हे चांगला उपक्रम या मुख्याध्यापकांनी राबवलेला आहे की यामुळं विद्यार्थ्याला परीक्षा देण्यासाठी एक चांगलं वातावरण निर्माण होतं. पालकांनाही बरं वाटतं आणि एक मुलाच्या मनावरती जो परीक्षेचा ताण असतो तो ताण नक्की कमी होतो. त्यामुळे मुलं आत्मविश्वासाने या परीक्षेला सामोरं जातात. या निमित्तानं सर्व मुलांना त्यांच्या ह्या परीक्षेसाठी माझ्या वतीनं, बोर्डाच्या वतीनं आणि शालेय शिक्षण विभागाच्या वतीनं, आमची मंत्री महोदयांच्या वतीनं, सगळ्याच्या वतीनं मी शुभेच्छा देतो. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. राज्यातील कोणत्याही गावातील दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीनं घेण्यात आला. दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचे आदेश विद्यापीठ प्रशासनाने दिले होते. त्या परिपत्रकावरून प्रचंड गदारोळानंतर विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडून परिपत्रकामध्ये सुधारणा करण्यात आली. त्यानुसार राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील 50 पैसे किंवा त्यापेक्षा कमी आणेवारी असलेल्या गावातील महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करावे असे आदेश देण्यात आले.
परंतु परीक्षा शुल्कासह संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफी करावी अशी मागणी दुष्काळग्रस्त विद्यार्थी आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेससह अन्य संघटनांनी विद्यापीठ प्रशासनाकडे केली होती। त्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची विशेष बैठक बोलवत त्यामध्ये विद्यापीठात किंवा संलग्न महाविद्यालयांमध्ये शिकत असलेल्या राज्यातील कोणत्याही दुष्काळग्रस्त गावातील सर्व विद्याशाखातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफीचा निर्णय घेण्यात आला। या संदर्भात बोलताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर वासुदेव गाडे म्हणाले, भीषण दुष्काळ आहे याच्याविषयी काही शंकाच नाही आणि महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतलेला आहे। साधारणतः 14,000पेक्षा काही गावं त्यांनी दुष्काळीग्रस्त गावं म्हणून डिक्लेअर केलेले आहे, ज्या ठिकाणी आणेवारी वगैरे 50%पेक्षा कमी वगैरे असेल। तर ह्या भागामधून पुणे विद्यापीठामध्ये शिकणारे बरेचसे विद्यार्थी आहेत। शासनाने आणखी निर्णय घेतलेला आहे की त्या भागामधून जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यांना परीक्षा शुल्क माफ करण्यात यावं, हा सुद्धा शासनाचा निर्णय आहे। बरेच दिवसापासून विद्यार्थी सतत विद्यापीठाकडे चौकशी करत आहेत आणि काही त्यांना समस्या त्याच्या बाबतीमध्ये त्यांना तोंड द्यावं लागते की कोणत्या कोर्सेससाठी ही परीक्षा फी माफ करण्यात आलेली आहे आणि की कोणत्या कोणत्या कॅटेगरीसाठी ती सवलत देण्यात आलेली आहे, ओपन कॅटेगरीसाठी आहेत का, आणि मॅनेजमेंट असेल, इंजिनिअरिंग असेल यांच्यासाठी आहेत का वगैरे वगैरे। तर ह्या सर्वांचा विचार केल्याच्या नंतर आणि विद्यार्थ्यांना ज्या समस्यांना तोंड द्यावं लागते ह्याचा विचार करून आज सकाळी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची विशेष सभा झाली आणि तिथे असा निर्णय घेण्यात आलेला आहे की महाराष्ट्राच्या कुठल्याही भागातून हे जे 14,000पेक्षा जास्त जे गावं आहेत त्या गावामधून येणारा जो विद्यार्थी आहे तो महाविद्यालयामध्ये असेल किंवा विद्यापीठाच्या परिसर विभागामध्ये शिकत असेल आणि तो कोणत्याही कोर्ससाठी जरी त्याची ॲडमिशन असेल, इंजिनिअरिंगपासून तर मॅनेजमेंट, फार्मसी, सोशल सायन्सेस कुठलाही त्याचा सब्जेक्ट असला आणि तो कुठल्याही कॅटेगरीचा असेल, मग तो मागासवर्गीय असेल, OBC असेल किंवा ओपन कॅटेगरीचा असेल आणि काही त्याचं इन्कम असेल, ह्या सर्वांनाच फक्त एकच कंडिशन त्याच्यामध्ये आहे की तो दुष्काळग्रस्त भागामधून असला पाहिजे। त्या भागातील सर्व विद्यार्थ्यांना पूर्णपणे परीक्षेची फी ही त्यांच्याकडनं घेतली जाणार नाही। आणखी परीक्षेच्या संबंधित ज्या इतर काही फीज आहेत ज्याच्यामध्ये ट्रान्स्क्रिप्टचं आहे, तुमची गुणपत्रिकेचे चार्जेस आहे, प्रोजेक्टशी संबंधित असेल, कॅपचे चार्जेस आहेत, हे जे संबंधित त्याच्यासोबत जे संबंधित चार्जेस असतात हे सुद्धा कुठल्याही विद्यापीठाकडनं घेतले जाणार नाही आणि हे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आणि विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी सुद्धा अशा प्रकारच्या सूचना सर्व महाविद्यालयाला आज संध्याकाळपर्यंत देण्यात येणार आहेत। सेकंड इयरपासून त्याच्यापासूनचे वरचे जे विद्यार्थी आहेत त्यांना फी विद्यापीठातच पे करायची आहे। फक्त फर्स्ट इयरची फी जी आहे ती महाविद्यालयामध्ये त्यांना पे करावी लागतात। सर्व प्राचार्यांना निर्देश देण्यात येत आहेत की त्यांनी कोणत्याही विद्यार्थ्यांच्याकडनं जर तो दुष्काळी भागामधून जर येत असेल तर त्यांनी त्या विद्यार्थ्यांच्याकडनं कुठल्याही परीक्षेशी संबंधित कुठलीही फी वसूल करू नये आणि जर त्यांनी ती घेतली असेल ती त्या विद्यार्थ्यांना ताबडतोब परत करावी, हा आज व्यवस्थापन परिषदेचा निर्णय झालेला आहे। विद्यापीठामध्ये साधारणतः 660 ह्याच्या दरम्यान महाविद्यालय आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त 200च्या दरम्यान इन्स्टिट्यूट्स आहेत। त्याच्यामध्ये मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट असेल, काही इंजिनिअरिंग वगैरे असेल ज्या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएटचे कोर्सेस वगैरे करतात। तर साधारणतः 850च्या दरम्यान एकूण महाविद्यालय इन्स्टिट्यूट्स आहेत आणि जो विद्यार्थ्यांचा नंबर आहे तो कदाचित एक्झॅक्टली नंबर काढणं कठीण आहे, परंतु साधारणतः 4 लाखाच्या दरम्यानचा तो नंबर असू शकतो। तर मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांचा त्याच्यामध्ये फायदा होणार आहे। शासनाच्या पातळीवरती निर्णय घ्यावा लागणार आहे। फी माफी करण्याचा निर्णय हा बेसिकली शासनाचा निर्णय आहे। त्याच्यामध्ये विद्यापीठाच्या पातळीवरती क्लॅरिटी आणत आहोत आम्ही की त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना कसल्या प्रकारची अडचण आली नाही आणि जर त्याच्यामधून जर काही विद्यार्थी जर वगळले जात असेल, विशेषतः ओपन कॅटेगरीचे जर काही विद्यार्थी असेल, जर त्याच्यामध्ये काही कव्हर होत नसेल तर त्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या वतीनं एक मदतीचा हात देण्यात येत आहे। त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो विद्यापीठ हे करणार आहे, परंतु बाकीच्या फीज वगैरेच्या बाबतीमध्ये शासनाच्या पातळीवरती निर्णय घेणं आवश्यक आहे।
सगळेच आहेत, तेच सांगितलं मी. ग्रँट, नॉन ग्रँट म्हणूनच म्हणालो की इंजिनिअरिंग असेल, मॅनेजमेंटचा कोर्स असेल, फार्मसी असेल, सर्वचे सर्व कोर्सेस कुठलेही असेल, ग्रँटेड, नॉन ग्रँट, हे सेल्फ फायनान्स वगैरे वगैरे सर्वच आणि सर्वच कॅटेगरीसुद्धा. छत्रपती शिवाजी महाराजांची 389वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांची 389वी जयंती पुणे शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या हस्ते लालमहल येथील जिजाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं. शिवप्रेमींसह संभाजी ब्रिगेड, छावा संघटना, मराठा सेवा संघ आणि जिजाऊ ब्रिगेडच्या शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत लाल महाल येथून मिरवणुकीला ढोल ताशांच्या गजरात सुरुवात झाली. यावेळी युवकांनी दांडपट्टा, लाठीकाठीची प्रात्यक्षिके सादर केली. तसेच नागरिकांनीही मिरवणूक पाहण्यास गर्दी केली होती. लाल महालापासून सुरू झालेली ही मिरवणूक शिवाजीनगरमधील सैनिक स्कूल येथे या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. त्यानंतर त्या ठिकाणी शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शहाजीराजे संभाजीराजे छत्रपती उपस्थित होते. पुण्यात दरवर्षीप्रमाणे शिवजयंतीचे आकर्षण आहे. 19 फेब्रुवारीला शिवाजी महाराजांच्या जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील चौकात मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. तसेच लोकांनी मिरवणुका पाहण्यास मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. मिरवणुकीत विविध रंगांची उधळण करण्यात आली. शहरातील मंडळाने मोठ्या प्रमाणावर मिरवणुका तसेच मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिके करून वेगळेच आकर्षण निर्माण केले होते. शिवजयंती निमित्त बाजीराव आणि मस्तानी यांच्या वंशजांनी शनिवार वाड्याला भेट दिली. शिवजयंतीच्या निमित्तानं पुण्यातल्या शनिवारवाडा परिसरात अनेक शिवप्रेमींनी हजेरी लावली. याच निमित्तानं बाजीराव पेशव्यांची पत्नी मस्तानी यांचे वंशज यांनीही शनिवारवाड्याला भेट दिली. ही भेट सर्वांसाठी आकर्षणाचा आणि औत्सुक्याचा विषय ठरली आहे. सर्वत्र शिवजयंती मोठ्या थाटात साजरी करण्यात आली. या निमित्तानं ऐतिहासिक घटनेची साक्ष देणारा शनिवारवाडा शिवप्रेमींच्या गर्दीने फुलून गेला होता. यातही आकर्षणाची बाब म्हणजे शिवजयंतीच्या निमित्तानं पहिले बाजीराव आणि मस्तानी यांचा मुलगा शमशेर बहादूर यांचे वंशज नवाब आसिफ अली बहादूर आणि त्यांचा मुलगा नवाब शहाजदा अली बहादूर यांनी पुण्यातील शनिवारवाड्याला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी देखील उपस्थित होती. यावेळी नवाब शहाजदा अली बहादूर यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसंच त्यांनी बाजीराव मस्तानी यांची वंशावळी आणि तत्कालीन दस्तऐवज दाखविले. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या बाजीराव मस्तानी या चित्रपटाबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. चित्रपटात मस्तानी यांचा चुकीचा इतिहास दाखविण्यात आलाय असा आरोप मस्तानी यांच्या वंशजांनी केलाय. तसंच खरा इतिहास आमच्याकडून जाणून घ्यावा अशी सूचना देखील त्यांनी यावेळी केली. ऊसाचे FRP प्रमाणे पैसे द्यावे या मागणीसाठी शेतकऱ्यांनी साखर आयुक्त कार्यालयासमोर मुंडन आंदोलन केले. राज्याचे सहकार मंत्री हे ऊस आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गंभीर नाहीत, त्यांना चर्चा करायला देखील वेळ आहेच कुठे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केली. शेतकऱ्यांचे पैसे बुडविणाऱ्या बड्या नेत्यांना ते हात लावू शकत नाहीत असा उपरोधिक टोला देखील त्यांनी लगावला. सोलापूर जिल्ह्यातील 9 साखर कारखान्यांनी गेल्या वर्षीच्या ऊस गळीत हंगामात गाळप केलेल्या ऊसांचे FRP प्रमाणे पैसे शेतकऱ्यांना दिले नाहीत. त्याच्या निषेधार्थ ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली साखर आयुक्तालयापुढे उपोषण आंदोलन सुरू केलं आहे. शेतकऱ्यांनी खोत यांच्या उपस्थितीत मुंडन करून सरकारचा आणि साखर कारखानदारांचा निषेध केला. सरकारच्या पुतळ्याचे दहन केले. कारखान्याच्या जप्तीस देण्यात आलेली स्थगिती उठवून कारवाई करण्याचे आश्वासन सहकार मंत्र्यांनी खोत यांना दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी बोलताना खोत म्हणाले, सहकार मंत्री शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गंभीर नाहीत. जास्त खाती असल्याने त्यांना बोलायला वेळ देता येत नसेल तर शेतकऱ्यांचं काय भलं होणार. शेतकरी बिचारा पिळला जातोय. सहकार मंत्र्यांनी कणखर भूमिका घ्यावी. FRPचे पैसे न देणाऱ्या साखर सम्राटांच्या संपत्तीवर टाच आणावी. भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांच्या वक्तव्यावर सदाभाऊ खोत म्हणाले, जिवंतपणे शेतकऱ्यांची थट्टा करता निदान त्यांच्या मृत्यूनंतर तरी होणारी हेटाळणी थांबवावी. 14-15चा जो ऊस गाळप झालेले आहे त्या ऊसाचा FRP सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आणि नगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पहिलाही हप्ता
जवळजवळ 10 साखर कारखान्यांच्याकडून येणे बाकी आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातले 9 सहकारी साखर कारखाने आहेत आणि साई कृपा साखर कारखाना हिरडगाव तो माजी मंत्री बबनराव पाचपुते साहेबांचा आहे आणि त्यांच्याकडून जवळजवळ 50 कोटीपेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांची येणे बाकी आहे. 2 वर्ष झालं शेतकऱ्यांनी ऊस घालून, परंतु शेतकऱ्यांना 1 रुपयाही मिळत नाही. जर शेतकऱ्याचं बँकेचं कर्ज 5-10 हजार रुपये जर थकलं गेलं तर त्याच्या घरादाराचा निलावा काढला जातो, त्याच्या अब्रूचं धिंडवडं काढले जातात. परंतु सहकारी साखर कारखाने आणि खाजगी कारखानदारांनी जवळजवळ 100 कोटीच्या आसपास रक्कम शेतकऱ्यांची थकवलेली आहे. परंतु यांना मात्र तुरुंगाची हवा खायला मिळत नाही किंवा यांच्या हातामध्ये बेड्या पडत नाहीत, कारण यांचे लागेबंधे हे सरकारमध्ये सत्तेवर असणाऱ्या लोकांशी असतात. कारण यांना कुणाचंही सरकार आलं तर लगेच ज्याचं सरकार येतं त्याच्या बाजूला जाऊन हे उभा राहत असतात आणि त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची भ्रष्टाचाराची किंवा शेतकऱ्यांना फसवणूक केल्याची 420 असे गुन्हे यांना लागू होत नाहीत. परंतु सामान्य माणसानं जर पतसंस्थेमध्ये जरी फसवणूक झाली असेल तर तिथल्या सचिवापासून ते चेअरमनपर्यंत त्यांचे ढेंडावडे काढले जातात. परंतु राजकारणातल्या या बड्या धेंड्यांना मात्र कोणी हात लावू शकत नाही. आज एका बाजूला महाराष्ट्रामध्ये दुष्काळ आव असून उभा राहिलेला आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याचेच पैसे त्याला मिळत नाहीत. आणि आज इथं शेतकरी एवढ्यासाठी आलाय की आम्हाला तुमची काही भीक नको, जे आमचं आहे ते आम्हाला द्या आणि जे देत नाहीत त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा, त्यांना तुरुंगात टाका. परंतु त्याच्यावर या राज्याचे सहकार मंत्री किंवा सहकार खातं किंवा सरकार गंभीर आहे असं दिसत नाही. या बाबतीमध्ये सहकार मंत्र्यांच्या बरोबर माझी बैठक झाली. मी त्यांना बोललो, हे निदर्शनाला आणून दिलं. त्यांनी सांगितलं की आम्ही आमच्याकडून कारवाई केलेली आहे, परंतु जिल्हा अधिकारी साखर जप्तीचा निर्णय तो जिल्हाधिकाऱ्यांचा आहे. जिल्हाधिकारी सोलापूरचे जिल्हाधिकारी विशेषतः आणि नगरचे जिल्हाधिकारी ही पुढील कोणतीही कारवाई करत नाहीत. त्यामुळं सहकार खात्याचा त्याच्याशी काही संबंध नाही. परंतु मला हेच वाटतं की दोन्ही अंग सरकारचे आहेत, मग ते महसूल विभाग असेल किंवा सहकार विभाग असेल, हे अलग आहे असं म्हणून एकमेकांना दुसऱ्याच्या अंगावर ते विषय ढकलायचा आणि आपण त्यातून मोकळं व्हायचं असा प्रकार सध्या चाललेला आहे आणि हा प्रकार बरोबर नाही. माहेर सोडून सासरी आले. इथे प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे ह्याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आणि याबरोबर जनवार्ता मागवा हा कार्यक्रम संपला. नमस्कार.